मी जिजामाता. माता या अर्थानं आपण सारी आमची लेकरं. तुम्हा लेकरांच्या संरक्षणासाठीच या मातीची आण देऊन शिवबाला आम्ही स्वराज्य उभं करायला लावलं. स्वराज्यानं हिरकणीसारख्या स्त्रियांचा भरजरी वस्त्रानं सन्मान केला. शिक्षण, युद्धकला पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांनाही दिल्या. पण ज्या ज्या नराधमांचे हात स्त्रियांची अब्रू लुटण्यासाठी उठले, ते हात या स्वराज्यानं जागेवरच कलम केले. स्त्री म्हणजे राष्ट्राची, देशाची अस्मिता. याच अस्मितेच्या रक्षणार्थ ही काळी माती लाल केली या मावळ्यांच्या तलवारीच्या पात्यांनी. आणि आज शरम वाटते की याच मातीमध्ये उकिरड्यावर, कचऱ्यांच्या पेटीत, डबक्यात, नदी नाल्यात स्त्रियांची अर्भके जन्माला येण्या अगोदरच आणि जन्मल्यानंतरही फेकून दिली जातात. इतके पशु, इतके हिंस्र आपण कधी झालो? ज्या माणसांच्या प्रेमाचे आणि शौर्याचे दाखले अगदी अटके पारही सांगितले जायचे, तेच हात आपल्याच पोटच्या गोळ्याचा खून करण्या इतपत निगरगट्ट कसे झाले? संत तुकाराम म्हणाले होते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजे इथली झाडं, वनस्पती, इतकंच काय, गवताची पाती सुद्धा आपली अपत्य आहेत. इतका थोर संदेश देणाऱ्या तुकोबाला ही परिस्थिती पाहून रडू नाही कोसळलं तर नवलच. 5 अंकी पगार कमवू लागलात म्हणून आपण आपले संस्कार विसरायचे? चंद्रावर विजय मिळवला म्हणून आपल्या मातीला विसरायचं? कम्प्युटरची भाषा चांगली अवगत झाली असेल आपल्याला, पण म्हणून इतरांच्या भावनांना पायदळी तुडवण्या इतके अगदी दगड कसे झालो आपण? असलं प्रगत वाटणारं तंत्रज्ञान जर मुलगा आणि मुलीत भेद करत असेल, तर असलं ज्ञान पाय पुसणीच्याही कामी येणार नाही. लेकरांनो, एकच प्रश्न विचारते, जर ही जिजामाता जन्माला आली नसती तर हा शिवबा तरी या मराठी मातीला कसा मिळाला असता? आणि शिवबा शिवाय ही मराठी माती पोरकी नसती का झाली? स्त्री असो किंवा पुरुष, मुलगी असो वा मुलगा, यांना घडवण्याचं सामर्थ्य हे त्यांच्या आई बापांच्या संस्कारामध्येच असतं. आपण आपल्या मुलांना शोभेच्या वस्तू बनवायचं की अर्थपूर्ण व्यक्ती, हे आपले विचार आणि संस्कार यावरच अवलंबून असतं. मुलगी म्हणजे ओझं आणि मुलगा म्हणजे आधार, ही मानसिकता जोपर्यंत तुमच्या डोक्यातून जात नाही, तोपर्यंत तुम्ही प्रगती केलेल्या विज्ञानाची ही हार ठरणार आहे. होय, ही हार ठरणार आहे. एखाद्या मोठ्या कंपनीचा सर्वेसर्वा होऊन सुटाबुटात वावरणे हे जसे कौतुकास्पद आहे, तसे एखादी स्त्री घरात आपल्या मुलांना श्यामची आई वाचून दाखवून घडवते, हे काय मागासलेपण आहे का? नर्मदेच्या वाळवंटात जीवाच्या आकांताने झगडणाऱ्या मेधा पाटकर, कोसबाडच्या टेकडीवरील अंगणशाळा चालवणाऱ्या अनुताई वाघ, बाबा आमटेंच्या खांद्याला खांदा लावून कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या साधनाताई, आपल्या परकड लिखाणाने समाजाला हादरा देणाऱ्या तस्लिमा नसरीन, वात्सल्याच्या पंखाखाली अनाथांना आसरा देणाऱ्या सिंधुताई सपकाळ, सहजच सुचली नाव. ही यादी कितीही लांबवता येईल, अगदी सध्या अंतराळात असणाऱ्या सुनीता विल्यम्स पर्यंत. पण रोज हजारो मुलींचा हकनाक जीव घोटला जातोय, हे आता थांबवायला हवं. मानसिकता बदलायला हवी. खूप पुढे गेल्यावर मागे येणं अवघड असतं, पण वेळीच योग्य वळणावर निर्णय घेणं, यातच पुस्तकी शिक्षणा पलीकडचं शहाणपण असतं. तुमचं कर्तव्य होतं म्हणून शिकवलं, उपकार नाही केले, किंवा आम्ही अर्ज केला नव्हता जन्माला घाला म्हणून, अशी वाक्य घराघरातून ऐकू येऊ लागलेत. याला कारणीभूत कोण? आदर हरवला, कारण घरातला सहज संवादाचा पायाच हरवला, विचारांची दिशाच हरवली. पोटासाठी पैसा कमावताना पैसाच पोट होत नाहीये ना, याचाही विचार करायला हवा. आपण सगळे एकत्र कधी आणि कशासाठी येतो माहितीये? विचार विनिमयासाठी नव्हे,
तर पुढचं पाऊल, देवयानी, स्वप्नांच्या पलीकडले, बडे अच्छे लगते हे या मालिका टीव्हीवर लागल्यावर आपल्याला सवयच झाली आहे टीव्हीवरची कारस्थानं बघायची. पण यांच्या संसारात आपण आपले घर तर नाही ना हरवत चाललो, याचाही विचार करायला हवा. एक शायर म्हणतो की हम समझते कम और ज्यादा समझाते हैं, इसलिए हम पुल नहीं बस दीवारें बनाते हैं. म्हणून म्हणते मायबाप हो, मुला मुलीत भेद करू नका, कुणालाही कमी लेखू नका, मुली वाचवा, ही निर्घृण हत्या थांबवा.